धाराशिव जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीनं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली। आत्महत्या करण्यापूर्वी या व्यक्तीनं स्वतःची पत्नी आणि 2 वर्षांच्या चिमुरड्याला देखील ठार मारलं। या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। धाराशिवमधील 22 गावात हा प्रकार घडला, तर लक्ष्मण मारुती जाधव असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे। लक्ष्मणने आपल्यासोबत कुटुंबाला देखील संपवल्यानं संपूर्ण परिसरामध्ये आता खळबळ उडालेली आहे। लक्ष्मण जाधव हे गळफास घेतलेला होता आणि त्यांची पत्नी आणि 2 वर्षाचा मुलगा बेडवरच होते। तोंडातून फेस येत होता त्यांचा। त्याच्यावरून एक अंदाज येत होता की त्यांनी पॉयझन घेतलेलं होतं आणि लक्ष्मण जाधव हँग करून घेतलेलं होतं त्यांनी। पंचनामा वगैरे केलाय, इन्क्वेस्ट पंचनामा, डेड बॉडी दवाखान्यात पाठवलेली आहे। पीएम झाल्याच्या नंतर काय ते स्पष्ट होईल। आता सध्या तरी एक प्राथमिक अंदाज असा येतोय की तो ऑनलाईन रम्मी आणि स्टॉक मार्केटमध्ये पैसे त्याने बरेच गुंतवले होते। वाटून त्याच्या हिश्श्याला आलेली शेती त्याने मागे विकली होती आणि आता हे राहतं घर सुद्धा त्याने विकलं होतं, अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे। बाकीचा तपास चालू आहे पुढं। पीएम झाल्याच्या नंतर आणि नंतरचा तपास झाल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।